पुणे शहरामध्ये पुणे महानगरपालिकेसाठी उद्या मतदान जे आहे ते पार पडतंय। त्याआधी आपण पाहतो की प्रशासनाकडून मतदान यंत्राचं वाटप जे आहे ते वार्ड स्तरावरती सुरू झालेलं आहे। प्रत्येक वार्ड स्तरावरती मतदान यंत्राचं वाटप जे आहे ते केलं जाणार आहे आणि मतदान केंद्रावरती आपण पाहतोय की जी मतदान यंत्र आहे ते घेऊन जाण्यासाठी पीएमपी प्रशासनाची मदत जी आहे ती प्रशासनाने घेतलेली आहे। पीएमपी बसच्या माध्यमातूनच ही मतदान यंत्र जे आहेत मतदान केंद्रावरती पोहोच केले जातील। आपण पाहतोय की पीएमपीचे आपल्याला सर्व कर्मचारी वाहक जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की या बसवरती अशा पद्धतीने प्रभाग जे आहे ते ठरवून देण्यात आलेले आहेत। प्रभाग क्रमांक 21 असेल अशा पद्धतीने आपण पाहतोय की या बसवरती स्टिकर जे आहे ते लावण्यात आलेले आहेत आणि या बसच्या माध्यमातूनच मतदान यंत्र जे आहे ते मतदान केंद्रावरती पोहोच केले जातील। आपण पाहतोय की सगळे पीएमपीचे कर्मचारी आपल्याला पाहायला मिळतात। या सगळ्या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता असावी त्यामुळे आपण पाहतोय की शासकीय गाड्यांचा वापर जो आहे तो सध्या प्रशासनाकडून करण्यात येतो आणि पुण्यातल्या आपण पाहतोय की सनस ग्राउंडच्या क्षेत्रीय कार्यालयावरती ही सगळी तयारी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। पीएमपीचे सगळे कर्मचारी जे आहेत ते मतदान यंत्र घेऊन जाण्यासाठी सज्ज झालेले पाहायला मिळतात। उद्या पुणे शहरामध्ये जे मतदान पार पडतंय त्याच्यासाठीची तयारी म्हणून प्रशासनाकडून आपण पाहतोय की मतदान यंत्र जे आहेत ते आता वाटप करायला सुरुवात झालेली आहे। आजच मतदान यंत्र जे आहे ते मतदान केंद्रावरती पोहोच होतील आणि रात्री आपण पाहतो की मतदान केंद्रावरती प्रशासनाचा बंदोबस्त पाहायला मिळेल। मात्र आपण पाहतोय की क्षेत्रीय कार्यालय स्तरावरती मतदान यंत्राचं वाटप जे आहे सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन अभिजित पेशेसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।